मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही म्हणजे तुम्हाला जी पण बाई तुम्हाला आवडते ना, तर तुमच्या आवडत्या बाईसमोर, तुमच्या आवडत्या मुलीसमोर जर ती 3 कामं तुम्ही जर केलात ना, तर मित्रांनो ती तुमची आवडती बाई, तुमच्या आवडती मुलगी तुमच्याकडे ना लवकरात लवकर ती आकर्षित होणार मित्रांनो. कारण मित्रांनो मी स्वतः ना माझ्या आवडत्या बाईसमोर आणि माझ्या आवडत्या मुलीसमोर पण ही 3 कामं ना मी स्वतः करून बघतलेत. आणि म्हणजे असं केल्यानंतर ना ती बाई आणि ती मुलगी माझ्याकडे ना ती आकर्षित झाली होती. असा माझा स्वतःचा ना पर्सनल अनुभव आहे. मी तुम्हाला बाकी लोकांसारखं हवे-हवेमध्ये काय पण सांगतोय असं तुम्ही समजू नका. मी जे पण तुम्हाला सांगतोय ना ते खरं आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. तर मित्रांनो ती 3 कामं ना जी मी स्वतः बायकांच्या समोर मी करून बघतली आहे आणि बायकांना मी माझ्याकडे ना आकर्षित केलं आहे. तर ती 3 कामं ना मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही खरंच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की म्हणजे जी पण बाई ना तुम्हाला आवडते, जी पण मुलगी ना तुम्हाला आवडते आणि ज्या बाईला, ज्या मुलगीला तुम्हाला पटवायचं आहे, तर तिच्यासमोर ना स्वतःची हिम्मत, स्वतःची जिगर, स्वतःचा कलेजा तिला दाखवा मित्रांनो. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका. की म्हणजे जी बाई ना तुम्हाला आवडते, तर म्हणजे त्या बाई समोर ना स्वतःची हिम्मत, स्वतःची म्हणजे डेअरिंग तिला दाखवा मित्रांनो. म्हणजे मित्रांनो तुम्ही काय करा माहितीये का, की म्हणजे अशी ना कोणती तरी वेळ जेव्हा येईल ना, जेव्हा हिम्मत दाखवायची गरज जेव्हा तिथे असेल, जसं की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, की म्हणजे एखाद्या ठिकाणी ना जर एखादं चुकीचं काम ना तिथे होत असेल आणि बाकीची सर्व मुलं ना फक्त उभे राहून ते तमाशा बघत असतील, पण मित्रांनो अशा वेळेला ना तुम्ही पुढे जा आणि ते चुकीचं काम ना होण्यापासून टाळा किंवा त्या चुकीच्या कामाविरोधात ना तुम्ही आपला आवाज उठवा. म्हणजे मित्रांनो अशाने काय होतं माहितीये का, की त्या बाईला वाटतं की बघ बघ, म्हणजे ज्या ठिकाणी ना बाकीची सर्व मुलं, बाकीचे सर्व पुरुष की म्हणजे आपल्या हातामध्ये बांगड्या घालून ते फक्त उभे होते, तर अशा परिस्थितीमध्ये ना अशा वेळेवरती तो पुरुष आला आणि त्या पुरुषाने ना आपली हिम्मत दाखवली. म्हणजे ह्या पुरुषामध्ये ना बाकी पुरुषांपेक्षा जी हिम्मत आहे ना, जी डेअरिंग आहे ना, ती ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे असं त्या बाईला वाटेल मित्रांनो. आणि असं का एकदा तिला वाटलं ना की तुमच्यामध्ये खूप जास्त हिम्मत आहे, तुमच्यामध्ये ना खूप जास्त डेअरिंग आहे, तर मित्रांनो ती बाई ना 100% तुम्हाला पसंत करायला ती सुरुवात करणार मित्रांनो. कारण बायकांना अशाच पुरुषांकडे बायका आकर्षित होतात, ज्या पुरुषांमध्ये ना त्या बायकांना हिम्मत दिसते. म्हणजे ज्या पुरुषामध्ये हिम्मत असते ना त्यालाच बायका किंमत देतात मित्रांनो. ज्या पुरुषामध्ये हिम्मत नसते ना तर त्या पुरुषाला किंमत पण बायका अजिबात देत नाही. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की तिच्यासमोर ना तुम्ही ही गोष्ट दाखवा की बघ बघ, मी ना एक माणूस म्हणून किती चांगला आहे. होय मित्रांनो, काय बोललो मी? तिच्यासमोर ना तुम्ही ही गोष्ट तिला दाखवून द्या की बघ बघ, मी ना एक माणूस म्हणून मी किती चांगला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिच्या समोर ना लोकांची मदत करा, तुम्ही तिच्या म्हणजे समोर ना लोकांना इज्जत द्या, तुम्ही तिच्या समोर ना काहीतरी चांगलं काम करा. म्हणजे मित्रांनो जेणेकरून ना त्या बाईला वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना किंवा हा मुलगा एक माणूस म्हणून पण बाकी लोकांपेक्षा खूप जास्त चांगला आहे. आणि मित्रांनो तुम्ही असं केल्यावर ना त्या बाईच्या कानावर पण असे उतरे पडतील. म्हणजे त्या बाईच्या आजूबाजूची लोक तिला सांगतील की हो हो, तो जो मुलगा आहे ना तो खरंच खूप जास्त चांगला आहे, तो मुलगा ना मनाने खूप जास्त चांगला आहे, त्याचा स्वभाव ना खूप जास्त चांगला आहे, तो मुलगा ना लोकांची मदत करतो, तो मुलगा ना काहीतरी चांगली कामं तो करतच असतो. असं म्हणजे तिच्या कानावर ना बाकीची लोक पण बोलतील मित्रांनो. आणि म्हणजे असं तिला जाणवल्यावर ना की तुम्ही म्हणजे बाकी लोकांपेक्षा एक माणूस म्हणून पण तुम्ही खूप जास्त चांगले आहात, तर मित्रांनो असं पण तिला जाणवल्यावर ना ती बाई, ती मुलगी तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला ती सुरू करणार मित्रांनो. कारण असं पण मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभवलंय मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की म्हणजे तिच्यासमोर ना तुमच्या
तुमच्या अंगातलं टॅलेंट, तुमच्या अंगातली खुबी तिला दाखवून द्या. काय बोललो मी? तिच्या समोर ना तुमच्या अंगातलं टॅलेंट, तुमच्या अंगातली खुबी तिला दाखवून द्या. किंवा म्हणजे तुमचा पैसा किंवा तुमची पॉवर जे काही तुमच्याकडे असेल ना, जे म्हणजे तुम्हाला बाकी लोकांपासून तुम्हाला वेगळं बनवतं, तर ती गोष्ट ना तुम्ही तिला दाखवून द्या. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की जेव्हा तुम्ही तिला ती गोष्ट तुम्ही तिला दाखवताना, की म्हणजे जी गोष्ट तुम्हाला बाकी लोकांपासून तुम्हाला वेगळं बनवते, तर त्या बाईला वाटतं की म्हणजे हा मुलगा ना बाकी लोकांपेक्षा खरंच वेगळा आहे, म्हणजे ह्या पुरुषामध्ये ना ही स्पेशलिटी आहे असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि ती स्पेशलिटी बघून ना ती बाई तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरू करते मित्रांनो. तर मित्रांनो, ही 3 कामं ना तुम्ही करून बघा. कोणती पण बाई, कोणती पण मुलगी तुमच्याकडे लवकरात लवकर आकर्षित ती होणार म्हणजे होणार मित्रांनो. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.